विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सह्याद्री ट्युटोरियल म्हणजे मातृभाषेतून मी तुम्हाला शिकवतोय आणि आपलं चॅनल जे आहे ना, ते महाराष्ट्रातलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. या व्हिडिओ नंतर तुम्हाला त्याची जाणीव होणारच आहे. मॅथ्सचा अभ्यास कसा केला पाहिजे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे. कुठं तुम्ही चुकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्या स्टेजला काय केलं पाहिजे हे या सगळ्या सीरीज मध्ये मी सांगणार आहे. डिफरन्शिएशन टॉपिक आपण सुरुवात करतोय. मी तुम्हाला सांगू का, पहिली तुमची चूक काय होते माहितीये का, की तुम्ही टेक्स्टबुक कडे दुर्लक्ष करताय. मी तुम्हाला सांगतो विथ प्रूफ, या व्हिडिओ सुद्धा मी एक प्रूफ घेतलेला आहे, की तुम्हाला टेक्स्टबुक करावंच लागणार आहे. ते क्वेश्चन ॲज इट इज सीईटीला येतात, ॲज इट इज. सीईटीला तर जेई लेव्हलचे क्वेश्चन्स येतात. तुम्ही काय सांगायला लागलाय? जेईचे क्वेश्चन्स केले पाहिजे, जेईचे पीवायक्यूज बघितले पाहिजेत, एनसीईआरटीचे बुक सॉल्व्ह केलं पाहिजे. अरे नको, पहिला आपलं पुस्तक सॉल्व्ह केलं पाहिजे. मग आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. डायरेक्टली मी तुम्हाला या स्लाइडला नेतोय, लक्षात घ्या. डायरेक्टली इथं नेतोय तुम्हाला. काढा तुमचं पुस्तकातलं पेज नंबर 48. बघा हा क्वेश्चन वरचा, की x इक्वल्स टू कोण आहे? टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. y इक्वल्स टू कोण आहे? साइन पाय बाय टी, पाय टी अपॉन 2, कॉस पाय टी अपॉन 2. टी इक्वल्स टू 1 तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आणि बघा सीईटीतला प्रश्न 2025 चा क्वेश्चन बघा. लेटेस्ट क्वेश्चन, जेई लेवलचे क्वेश्चन आपल्या पुस्तकातले आहेत. सांगतो, फक्त डिफरन्सिएशन नाहीये, इंटिग्रेशन, वेक्टर, अरे कुठला पण टॉपिक घ्या, कॉम्प्लेक्स नंबर घ्या, 11th स्टँडर्डचा, पुस्तकातलेच क्वेश्चन्स आहेत. हा, जेईतले क्वेश्चन्स आहेत 4 ते 5 रे. 80% क्वेश्चन, 80% प्रश्न पुस्तकातले ऍज इट इज आहेत. मग आता मी काय केलंय, की टॉप आपल्या सिरीजचं नावच आहे पीवायक्यू सिरीज, आहे की नाही? पीवायक्यूज. मग मी काय करतोय, बोर्ड मध्ये आलेला पहिला एक प्रश्न मी सिलेक्ट केलाय. पुस्तकातलाच आहे आणि पेपर मध्ये पण आलाय. तुम्ही वायलर मध्ये पीवायक्यू शोधा, तुम्हाला हा प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. बरं, मी हा प्रश्न जो आहे तो पॅरामेट्रिक इक्वेशनचा आहे, बरोबर आहे? मग पॅरामेट्रिकचं थेरम घेणार की हो, तुमचं थेरम सुद्धा घेणार आहे मी, लक्षात घ्या. त्यामुळे ही सिरीज अतिशय उपयोगी तुम्हाला पडणार आहे. सुरुवात करूया आपण, लक्ष द्या. बघा मी काय लिहितोय, की y ची व्हॅल्यू पहिला लिहूया आपण. काय दिलंय y ची व्हॅल्यू? y इक्वल्स टू 2at. हे लक्षात ठेवा बरं का, की y इक्वल्स टू काय दिलंय सांगा? ट्वाइस at. टी हा पॅरामीटर आहे, कॉन्स्टंट नाही आहे. त्यामुळे मी याला डिफरन्शिएट करताना लिहिणार आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. बरं का रे बाळांनो? तर y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dt विथ रिस्पेक्ट टू x म्हणलं की dy बाय dx, विथ रिस्पेक्ट टू थीटा म्हणलं असतं तर dy बाय डी थीटा, विथ रिस्पेक्ट टू टी म्हणल्यामुळे dy बाय dt. दॅट इक्वल्स टू टी चं डेरिव्हेटिव्ह 1 येणार, त्यामुळे आन्सर 2a आलं. चला इक्वेशन 1 म्हणूया आपण. बर, ऐका, फॉर्म्युले आपण x चे पार्ट केले, x चं डेरिव्हेटिव्ह 1, मग t चं पण 1 का? कारण विथ रिस्पेक्ट टू t आहे, हे लक्षात घ्या बरं का. चला आता x ची व्हॅल्यू लिहूया, की x ची व्हॅल्यू कोण आहे? at स्क्वेअर. मग याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू t. मग x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t असल्यामुळे dx बाय dt, आणि t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, त्यामुळे येणार आहे 2at. चला इक्वेशन 2. बर, मला फाइंड आउट काय करायला सांगितलं? dy बाय dx. मग dy बाय dx ची जर व्हॅल्यू काढायची असेल, तर मला dy बाय dt ला dx बाय dt न डिवाइड करावं लागेल. व्हॅल्यूज पुट करूया. मग dy बाय dt ची व्हॅल्यू कोण आहे? ट्वाइस a. dx बाय dt ची व्हॅल्यू कोण आहे? 2at. मग मला dy बाय dx ची जी व्हॅल्यू मिळाली ती मिळाली 1/t. ओके, 1/t. फिनिश. dy बाय dx फक्त विचारलं होतं, फिनिश. पण थांबा ना, मी तुम्हाला काय बोललोय, सीईटीचा पण विचार करायचा आहे ना आपल्याला. मग जर याचं डबल डेरिव्हेटिव्ह विचारलं असतं तर? पुन्हा डिस्टिंग्विश करताना मी काय लिहितोय बघा, डिस्टिंग्विश नाही, डिफरन्शिएट करताना. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं का रे बाळांनो, पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये पहिलं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढायचं आणि दुसरं डेरिव्हेटिव्ह मात्र विथ रिस्पेक्ट टू एक्स काढा. मग डबल डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बाळांनो? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि 1/t चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/t चा स्क्वेअर आणि इंटू dt बाय dx. हा, आता विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तेव्हा टी चा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. आणि प्रत्येक ठिकाणी असंच करायचं बघा. 1/t आला, मायनस 1/t स्क्वेअर dt बाय dx. थांबा, आता मी तुम्हाला सांगतो. हे जे dt बाय dx आम्ही काय गंमत करतोय बघा, लक्ष द्या. याचा मी रेसिप्रोकल खाली लिहितो, dx बाय dt. म्हणजे थोडक्यात टी खाली गेलं रे, टी खाली गेलं, लक्षात घ्या. कारण मला dx बाय dt ची व्हॅल्यू माहिती आहे, ट्वाइस at. मला मिळालं काय, की डबल डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू मायनस 1/t स्क्वेअर आणि 1 dx बाय dt ची व्हॅल्यू फ्रॉम 2 टू 80. नाही, अजून नाही, सीईटी साठी अजून फिनिश झालेलं नाहीये. मी याला काय करतोय बघा, ए न डिवाइड करतोय आणि ए न मल्टिप्लाय करतोय. म्हणजे हे होतं डबल डेरिव्हेटिव्ह. ओके,
दॅट इक्वल्स टू वरती आहे मायनस ए आणि खाली मी लिहित मला काय मिळालंय 80 स्क्वेअर 280. अरे पण 80 स्क्वेअर आणि 280 80 स्क्वेअर म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 280 म्हणजे वाय ची व्हॅल्यू. तो एक्स आणण्यासाठीच मी ए न मल्टिप्लाय ए न डिवाइड केलं बाळांनो. आलं का डोक्यात तुमच्या? मग आता मला सांगा हे एक्स वाय इकडे जाऊ दे. मग एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर दॅट इक्वल्स टू मायनस ए. जाऊ दे मायनस ए तिकडं. मायनस एचं प्लस ए होईल. मायनस एचं काय होतील सांगा? प्लस ए आणि तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे ते 0 मिळणार आहे. म्हणजे कुणाची व्हॅल्यू 0 मिळाली? एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ए दॅट इक्वल्स टू 0. चला पहिलं न्यूमेरिकल समजलं तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या डोक्यात आयडिया आली असेल की सीईटी साठी कुठल्या लेवल पर्यंत जायला लागतंय. सीईटीत कधी हे विचारतील. विचारतील काय? विचारलेलं पण आहे. हा प्रश्न पीवायक्यू आहे. तुम्ही शोधा. मी एका सेकंदासाठी बाजूला सरकतोय. ओके. बाजूला सरकले की बघा ते जरा ब्राईटनेस चेंज होते बरं का रे बाळांनो. तुम्ही स्क्रीनशॉट काढला? चला ठीक आहे. मी येतो तुमच्या समोर आता. ओके. छान वाटतंय ना? मग आता काय केलं पाहिजे? परीक्षेतली पहिली पीवायक्यू घेतली मी. वाय एन वरचा प्रश्न आहे या पॅरामेट्रिक मध्ये तुम्हाला सापडेल. मग आता मी करणार आहे त्याच्यावरचं थेरम. आता थेरम 3च आहेत. मी तुम्हाला सांगतो हे सगळं दिलेलं एका बाजूला आणि मी सांगतोय ते एका बाजूला. सर मार्क मिळतील का? मिळणारच. मी तुम्हाला सोडून कसं दाखवतोय बघा. एवढं लिहायचं. x equals to f of t and y equals to g of t are differential function of t. आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगू का गंमत त्याचा वापर त्यांनी कुठं केलाय? इथं केलाय. बघा. एक्स आणि वाय आर डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी आहेत ना, त्यामुळं त्याचं लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 घेतलं तर dx बाय dt येतं. मग सुरुवात मी तसं करतो इथून. माझं पहिलं वाक्य ते असणार आहे. एक्स अँड वाय इथलं बघून लिहितोय. प्रश्नातलं बघून लिहितोय मी. एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन बरं का. डिफरन्शिएबल म्हणजे डेरिव्हेटिव्ह निघतंय. फंक्शन्स ऑफ टी आणि देअरफॉर मग मी काय लिहितोय की मला dx बाय dt ची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती लिमिट एक सेकंद थांबा. आता मला पण कळालं बरं का. काय लिहायचं होतं मला? हे लिहायचं होतं ना? डेल्टा वाय डेल्टा एक्स हे लिहायचंय ना मला dx बाय dt म्हणून आपण कुठे गेलं? हा डेल्टा एक्स मग मला लिहिलं पाहिजे ना. मग सांगतो डेरिव्हेटिव्हच्या सगळ्याच थेरम मध्ये म्हणजे डिफरन्सिएशनच्या सगळ्याच थेरम मध्ये सुरुवात अशी करूया आपण. लेट थेरम मध्ये जे प्रूव्ह करायचं तिकडे लक्ष देऊया. मग लेट डेल्टा एक्स delta y and delta b the small increments in x, y and t respectively. पहिलं वाक्य हे लिहूया. ओके. लेट डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा टी. डेल्टा म्हणजे डेल्टाच लिहायचं बरं का. तिथं चुकून डी लिहू नका. डेल्टा म्हणजे डेल्टाच लिहायचं लक्षात घ्या. मग डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा टी बी द स्मॉल इन्क्रीमेंट्स इन एक्स अँड वाय अँड टी रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समजून घ्या हे लिहिलं आपण. आता सगळ्यात महत्वाचं जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल दॅट इम्प्लाइज मग डेल्टा टी सुद्धा टेन्स टू काय येणार 0. मग डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर डेल्टा एक्स सुद्धा टेन्स टू 0 येणार. ओके इथपर्यंत लिहिलं आपण. करेक्ट. मग एवढं इन्क्रीमेंट बद्दल लिहून झालं की मग मगाचं वाक्य लिहूया की एक्स आणि वाय लिहाल तुम्ही. एक्स आणि वाय आर डिफरन्शियल फंक्शन ऑफ टी. त्याच्यामुळे मला असं मिळणार आहे की dx बाय dt साठी लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी बर आणि dy बाय dt ची व्हॅल्यू येणार आहे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी. ओके हे लिहिलं आपण. लिहिलं. ओके. आता माझं ऐका. डेरिव्हेटिव्हच्या सगळ्या थेरम मध्ये जे प्रूव्ह करायला दिलं तेच त्याच्यापासूनच सुरुवात करायची. हे प्रूव्ह करायला दिलं ना तेच लिहायचं पण इन टर्म्स ऑफ डेल्टा लिहायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मग डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स काय प्रूव्ह करायला सांगितलंय? डीवाय बाय dt. डीवाय बाय dt मग डेल्टा वाय बाय डेल्टा टी लिहायचं. डेल्टा एक्स बाय डेल्टा टी म्हणजे त्यांनी जे प्रूव्ह करायला सांगितलं तेच लिहिलं मी. फक्त डी लिहिलंय का नाही? डेल्टा. बघा पहिल्यांदा इन्क्रीमेंट बदलण्या नंतर त्यांनी जे डिफरन्शियल लिहिलंय त्याच्यावर इक्वेशन तयार करा. वाटल्यास इक्वेशन 1 2 म्हणायला. इक्वेशन 1 आणि 2 म्हणा. नंतर जे प्रूव्ह करायचे तेच लिहा इन टर्म्स ऑफ डेल्टा आणि आता लिमिट घ्या दोन्ही बाजूचं. डेल्टा एक्स टेन्स टू टेकिंग लिमिट ऍज डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन द बोथ साइड्स. दोन्ही बाजूला डेल्टा टी टेन्स टू 0 लिमिट घ्या. म्हणजे मी या ठिकाणी लिहितो लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. इथं आठवणीनं व्यवस्थित लिहायचं बरं का बाळांनो. वरती सुद्धा आता लिहितो लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी. माझा अक्षर जरा समजून घ्या. खाली परत डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. अरे पण वर जे आहे
ती व्हॅल्यू dy/dt ची आहे फ्रॉम 2 म्हणूया आपण, आणि खाली जी व्हॅल्यू आहे ती dx/dt ची आहे फ्रॉम 1. मग RHS चं लिमिट एक्झिट होतंय म्हटल्यावर LHS सुद्धा होणार. पण इथं जर डेल्टा टी ला इथं डेल्टा टी ठीक आहे. डेल्टा टी ला डेल्टा ठीक आहे. पण डेल्टा एक्स ला डेल्टा टी कशाला पाहिजे? मग इथं जर डेल्टा एक्स, मला इथं पण डेल्टा एक्सच पाहिजे. डेल्टा एक्सच पाहिजे. केलंय की त्यांनी इथं बघा चेंज. आहे की डेल्टा टी, पण त्याला डेल्टा एक्स घेतलं कारण स्टार्टलाच बोललोय आपण. मग आता मला थेरम मध्ये जास्त गुंतायचं नाहीये. आपल्या चॅनलवर तुम्ही डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट थेरम सर्च करा. सगळे थेरम मी एका व्हिडिओत घेतलेत. माझे व्ह्यूज वाढलेत बरं का गेल्या 4-5 दिवसात म्हणूया आपण. सबस्क्रायबर पण वाढलेले आहेत. सबस्क्रायबर पण वाढलेत. याचा अर्थ तुम्ही माझ्या सूचनांचं पालन करताय. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं? आता हे वायलर्न आहे लक्षात घ्या. वायलर्न वरती मी क्वेश्चन बघतोय ना, ते पॅरामेट्रिक वरती ऑलमोस्ट क्वेश्चन आहे बरं का. आणि हे थेरम तर बऱ्याच वेळा झालेलं आहे. थेरम बऱ्याच वेळा झालेला आहे. बरं आपले 2,16,000 सबस्क्रायबर दिसतात बरं का. बरेच दिवस झाले बरं का. लवकरात लवकर 2,17 होणार. तुमच्या सहकार्यानं मला माहिती आहे. तुमचा पण सपोर्ट पाहिजे बरं का रे बाळांनो. मग हे थेरम तुमच्या लक्षात आलं. पहिल्यांदा इन्क्रिमेंट लिहा. नंतर इक्वेशन्स तयार करा. जे प्रूव्ह करायचे तेच लिहा इन टर्म्स ऑफ डेल्टा. दोन्ही बाजूचं लिमिट घ्या. RHSचं लिमिट एक्झिस्ट होतच. म्हटल्यावर LHSचं सुद्धा होणार आणि प्रूफ मिळतंय तुम्हाला. बरं आता मी तुम्हाला काय करतोय, क्षणभर मी एक ब्रेक घेतो रे 1 मिनिटाचा. जाणून बुजून मी एक ब्रेक घेतो 1 मिनिटाचा. आणि तुमच्या समोर जे न्यूमेरिकल आहे तेच मला तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचंय. पण मी बसलोय 1 मिनिटासाठी बघा. बघा तुम्ही न्यूमेरिकल. सोपं वाटतंय का अवघड वाटतंय बघा आणि नंतर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. बघताना असं वाटतं किती मोठं आहे. लेफ्टला इकडून सुरुवात होते बरं का आणि अर्ध्या स्लाईड तिकडे ठेवलेत. आता जी मुलं आपल्या कोर्समध्ये आहेत, जे रेग्युलर स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी 10 सेकंद पुरेसे झालेत हे न्यूमेरिकल सोडवायला. हां, बोर्डमध्ये सुद्धा बोलतोय. पटकन बघितल्या उत्तर मिळणार आहे. कसं ते सांगतो लक्षात घ्या. बघा, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, पुस्तकात जसं सोडवून दिलंय तसं सोडवण्यासाठी तुम्ही काय 10वी ला नाहीये. 10वी पर्यंत आपल्याला जबरदस्त भीती दाखवतात शिक्षक. जसं आहे तसं लिहायचंय, नाहीतर मिळणार नाहीत मार्क. सगळ्यात जास्त वैताग मला कुठे होतो माहिती आहे का? 10th स्टँडर्डच्या मुलांसाठी. कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड. थर्ड टर्म ॲडजस्ट करून मी सोडवतो ना. मला इंटिग्रेशनमध्ये पण थर्ड टर्म ॲडजस्ट करायला लागते. पटकन होतंय. पण 10वी पुस्तकातल्या मेथडनं सोडवायला सांगितलंय. अरे पुस्तकात ती काय मेथड आहे व्हय? पान 2 पानाचं उत्तर आहे ते. पण पुस्तकात ना ते समजवण्यासाठी डिटेल एक्सप्लेन केलेलं असतं. बरं आता तुमच्या लक्षात मला काय सांगायचंय आता बघा मी काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या. त्यांनी एक्सची व्हॅल्यू दिले रूटमध्ये ए रेज टू साइन इन्व्हर्स टी. त्यांनी वायची व्हॅल्यू दिले रूटमध्ये ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. चला याचा एक्स आणि वायची व्हॅल्यू त्यांनी दिलेत. आता मी त्यांच्या मेथडनं सोडवणार नाहीये. मी काय करतोय बघा, मी या एक्सचा करतो स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ए रेज टू साइन इन्व्हर्स टी. मी वायचा करतोय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ए रेज टू कॉस इन्व्हर्स टी. बरं, इथपर्यंत केलं. काय केलं मी एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर केलं. आता मी दोघांचा प्रॉडक्ट घेतो. म्हणजे मी एक्स स्क्वेअरला वाय स्क्वेअरनं मल्टिप्लाय करतो. मग मला याला यानं मल्टिप्लाय केलं पाहिजे. बघ एक्स रेज टू 2 असेल, एक्स रेज टू 3 तर एक्स रेज टू 5 होतं ना. मल्टिप्लाय करताना ॲडिशन होते ना. मग हे ए रेज टू आणि ए रेज टू आहे. मग एकदाच ए रेज टू लिहा आणि ह्या दोघांची वरती करा ॲडिशन. साइन इन्व्हर्स टी प्लस कॉस इन्व्हर्स टी. याच्या पुढचं इथं लिहितो बरं का रे आता. मग मला मिळणार आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर दॅट इक्वल्स टू ए रेज टू पाय बाय 2. कारण साइन इन्व्हर्स टी प्लस कॉस इन्व्हर्स टी म्हणजेच पाय बाय 2. हां, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आहे लक्षात घ्या. मग इथं चालेल का? अरे का नाही चालणार? चालणार ना, आहे बरोबर. मग चला काढायचं स्क्वेअर रूट म्हणजे मला काय मिळणार? एक्स वाय इक्वल्स टू रूट मध्ये कॉन्स्टंट. ए रेज टू पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करूया. हे समजून घ्या बरं का बाळांनो. ह्याच्या नंतरची स्टेप आहे तिकडे मला मान्य आहे. मी असं करतो. याच्या पुढची स्टेप इथं घ्या. फर्स्ट टर्म ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म dy/dx. सेकंड टर्म ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि इकडे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. मग मला आता काय मिळाली dy/dx ची व्हॅल्यू. हे प्लस वाय इकडे गेल्यावर मायनस वाय होतील आणि हे इंटू एक्स नंतर अपॉन एक्स होईल. आणि बघा त्यांनी सुद्धा तेच प्रूव्ह केलंय पण एवढ्या मेथडनं. आणि म्हणून आता कळालं का की तुम्हाला आपलं जे बेस्ट चॅनल आहे सह्याद्री ट्युटोरियल फॉलो करावंच लागेल. मी जे माझ्या क्रॅश कोर्समध्ये शिकवतोय, जे मी YouTubeवर तुम्हाला अपलोड करून सांगतोय, हा प्रत्येक पॉइंट तुमच्या नोट्समध्ये पाहिजे. हा प्रत्येक पॉइंट तुमच्या नोट्समध्ये हवा आहे लक्षात घ्या.
छानपैकी हे न्यूमेरिकल लिहून घ्या ह्या पॉइंट. हे तर पुस्तकात आहे तुमच्याकडं. हो, हो. स्क्रीनशॉट काढा की. काढा, काढा. स्क्रीनशॉट काढा. नंतर स्क्रीनशॉट एवढा ढीग लागेल स्क्रीनशॉटचा बरं का लक्षात घ्या, की तुम्हाला सांगतो तुमच्याकडे नुसते स्क्रीनशॉट असतील आणि काय कशात काय कळणार नाही. उपाय काय? पुस्तक उघडा. थेरम घेतलंय मी. पॅरामेट्रिक इक्वेशन बरोबर आहे. तुम्हाला सॉल्व्ह करायचंय आणि हे मी सांगतो मी हे सांगतो काय ते बघा अशा मेथड ही पण आहे. मग त्याचबरोबर हे असे सोपे मेथड पण आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेला प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला फक्त इथं न्यायला आलोय. काय लिहिलंय वाचा त्या बॉक्समध्ये गोलमध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल्स टू 1. 1 म्हणजे कॉन्स्टंट आहे. चला डेरिव्हेटिव्ह काढूया. स्क्वेअर रूट काढूया. मग एक्स स्क्वेअर इक्वल टू 1. मग डिफरन्शिएट करूया. अरे वेगळीच व्हॅल्यू येते, वेगळीच व्हॅल्यू येते. मग मला तेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. की टेक्स्टबुक मधले सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत ना, समजून घेऊन करा व्यवस्थित. मगाचा प्रॉब्लेम आणि याचा काही संबंध नाहीये. टोटली वेगळा आहे. मग हा प्रॉब्लेम तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय मी. हा पुस्तकातला प्रॉब्लेम तुम्हाला ॲज अ होमवर्क देतोय लक्षात घ्या. तुम्हाला हे सॉल्व्ड प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या. आता मी तुम्हाला माझं काम कंप्लीट केलेलं आहे. माझं काम काय? की पुढचे तास, दीड तास तुम्हाला पॅरामेट्रिक इक्वेशन कंप्लीट करायचे. सॉल्व्ड प्रॉब्लेम, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम पण सुरुवात करायची आहे थेरम पासून. येते का तुम्हाला लिहायला थेरम? नाही ना, तर पहिला थेरम करा लक्षात घ्या. थेरम नंतर सॉल्व्ड प्रॉब्लेम करा. नंतर एक्सरसाइज मध्ये जावा आणि एक लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 13 का 17 व्हिडिओ आहेत. मी लास्ट इयर अपलोड केलेत. पॅरामेट्रिक पण आहे. डिटेल घेतलेलं आहे लक्षात घ्या. हे सगळे प्रॉब्लेम घेतलेले आहेत. मग बघायचं कोणी? तुम्ही. आज मी तुम्हाला सांगतो सुट्टी नाही देणार तुम्हाला. कंटिन्युअसली तुम्हाला काम करायचंय. पॅरामेट्रिक फिनिश करा. ऑल द बेस्ट.